आजी वंदनाताई तुम्ही असं काय इथे थांबलाय? माहितीये शिवाला वेळ लागलाय पण तरी सुद्धा इथे असं यावं राहू दे की म्हणजे शिवा आता सांगून गेली आहे ना म्हणजे ती काहीतरी सोय नक्की करून येणार बघा. आणि नाही झाली काही सोय तर रस्त्यावर राहू. अगं असं म्हणू नकोस ग दिव्या. रस्त्यावर हे घर आहे ना, इथे राहताय ना तुम्ही. हो पण आता ह्या घरात आम्हाला आमची जागा दाखवलीच आहे ना. तर दिव्या बस झाला, जाताना पुन्हा पुन्हा तेच तेच नको. राहू दे ताई, काही हरकत नाही. सीताई हो केवढं मोठं मन आहे तुमचं. कसला मोठेपणा आजी. कळत न कळत या घरात तुम्हाला त्रासच झालाय. त्या त्रासामुळेच म्हणते ती तसं. पण मी तुम्हाला सांगू का, शिवा म्हटली आहे ना मग ती नक्की काहीतरी करणार, मला खात्री आहे. माझ्या सुनेवर विश्वास आहे मला. ती नक्की काहीतरी करणार. खरंय तुमचं सीताई. म्हणूनच म्हणते की तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा ना. इथे असं वाट बघत बसणं मला कसं तरीच होतंय. आई बरोबर म्हणतायत त्या. चल आपण आत बसूयात. उतरली का अजून उतारा पाहिजे? पाहिजे थांब. ए ते फोन दे माझा. हे घे. घे हा व्हिडिओ बघ. ही बघा इथे आहे ही. दिव्या काय ग अशी एकटीच का बसलेस इथे? काय ग काय झालं? हे बघ काही त्रास होतोय का? तुला काही सांगावंसं वाटत असेल, बोलावंसं वाटत असेल ना तर बोल ना, आम्ही आहोत ना. काही गरज नाहीये मला कोणाची. आणि करून करून काय करणार आहात तुम्ही? माझ्या आयुष्यात काय झालंय कोणाला काही घेणं देणं नाही. ती शिवा तर नुसतं बोलत असते, तिला काही काळजी नाहीये माझी. मुळात तुम्ही सगळे एकसारखेच आहात. दिव्या अगं शिवानं किती केलंय आपल्यासाठी. तिला नेहमीच आपली काळजी असते. अगदी सावलीसारखी आपल्या मागं असते ती. हो का? मग आता कुठे आहे तुझी सावली? आता इथे असणं अपेक्षित होतं ना तिने. कुठे सोडून गेली आपल्याला? अगं सोडून नाही ग गेली, सोय करायला गेली ती आपली. अरे कसली सोय बाई आजी? कुठे राहणार आहोत आपण? रस्त्यावर राहायची वेळ आली आपली. थोडा विश्वास ठेवशील तिच्यावर? विश्वासाचं काय घेऊन बसलीस बाई आजी? इतक्या लोकांसमोर कोण बोलणार म्हणून निघून गेली ती. हे बघ तू त्याची काळजी करू नगस. जेव आणि झोप, आराम कर. काय माझ्यावरच चिडतायत सगळे. अगं दिव्या कोणीही तुझ्यावर चिडत नाहीये. तू आधी शांत हो. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते आणि जेवणावर राग काढायचा नाही. हा जेवून घे गपचूप. मी आले. काय बोललायस तू याच्यात? काय बोललायस काय सांग? अमृता हे सगळं खोटं आहे. ही फसवते, ही मला फसवते. काका ए जगदीश काका, कोण कोणाला फसवतंय ना ते दिसतंय. किती खोटं बोलशील अजून? शिव तू हे करून आहे ना मला अडकवायला बघतेस. सोडणार नाही मी, एकेकल सोडणार नाही मी. ए बाबा आधी आम्हाला धर मग सोडायचं की नाही ते बघू. पण आता तुला हे घर सोडावं लागणार आणि आम्ही टीव्ही बघणार. काकू पोलिसांना फोन लावत होता ना. लावा पटकन लावा फोन. लावा. काही म्हणा शिवा जिजूनी एक नंबर प्लॅन दिला भाई. एक नंबर. बरोबर जिजू आपला ग्रेट आहे रे. अरे यांना काय वाटलं हेच मास्टर माइंड आहे. पण आम्ही काय चीज आहे तुम्हाला काय माहिती? बातम्याला तुम्ही बघा पोलिसांना फोन लावा ना. मी माझ्या लावा. आला काकू
फोन पण लावा आणि यांना चांगले चोपायला पण लावा. काय जगदीशराव, कशी वाटली माझी जादू? अरे तुम्ही काय जादूगार, सगळ्यात मोठा जादूगार तो वरती बसलाय आणि त्याने सांगून ठेवलाय, जो जसा करतो तो तसाच भरतो. जैसी करनी वैसी भरनी. सोडणार नाही मी कोणाला. अरे बाबा तू नको सोडू म्हंटल ना, आपण हे घर सोड. हा काही प्रॉब्लेम नाही, तू निघ इथून. चला शिवा, मी हात जोडते. हवं मी पाया पडते तुझ्या. आणि बघ ना, आधीच या घरासाठी आम्ही आमचं राहतं घर सोडलं आणि आता हे घर सोडल्यावर आम्ही जायचं तरी कुठे? शिवा ग, लहान सागरचा तरी विचार कर. हे बघा, तो तुमचा प्रश्न आहे, याचा विचार ना तुम्ही आधी करायला पाहिजे होता. चला आवरा, चला चला चला. हे बघ शिवा, आपल्यातला वाद आपल्यात राहू दे. अगं पण निदान त्या बारक्या सागरचं तरी तोंडाकडे बघून थोडं. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत हे बोलायला? लवकरात लवकर इथून निघायचा. मी सागरचं म्हणशील तर त्याला इथे राहू दे, पण तू निघायचं. ए, काय बोलली ती? चला आवरा, चला. गयो गयो तुझं घर गयो.